आज आपण ओल्या वेळूची बासरी या ललितबंध संग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं भेटत आहोत. वास्तविक ग्रेस यांच्या पुस्तकांना प्रकाशन समारंभाची आवश्यकता नाही. त्यांना ते आवडत नाही, आम्हालाही त्याची आवश्यकता वाटत नाही प्रकाशक म्हणून. गेल्या वर्षी नागपूरला कावळे उडाले स्वामी या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं जेव्हा आपण भेटलो, त्यावेळेला हेतू असा होता की ग्रेस यांना भारतीताई मंगेशकर आणि एकूण मंगेशकर कुटुंबीय यांनी जे त्यांच्यावर विशेषतः त्यांच्या रुग्णावस्थेमध्ये त्यांना सहाय्य केलं, त्यांना आपल्या मुलासारखं पाळलं, त्याबद्दल त्यांना आभार मानायचे होते, कृतज्ञता व्यक्त करायची होती. आज काही प्रमाणात डॉक्टर धनंजय केळकर आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील त्यांचे सहकारी आणि मंगेशकर कुटुंबीय यांच्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना मिळून कृतज्ञता व्यक्त करायची आहेच. पण त्याहून महत्त्वाचं मला असं वाटतं की ग्रेस यांचे जे चाहते आहेत त्यांना सुद्धा ग्रेसच्या प्रतिभेची जे त्यांचं ऋण आहे ते आज प्रकटपणे व्यक्त करायचं आहे. त्यांचे आभार मानायचे आहेत, कृतज्ञता व्यक्त करायची आहे, आपल्या मनातला आदरभाव आज सांगायचा आहे, आणि तो ह्या कार्यक्रमाचा हा महत्त्वाचा हेतू आहे. आज इथं पंडित हृदयनाथ जी आहेत, त्यांच्याकडे संगीतकारांचे बरेच किस्से आहेत आणि त्यामुळे मलाही एका गोष्टीची आठवण होते. एक बुजुर्ग अंधत्व आलेले असे संगीतकार होते आणि त्यांना भेटायला एक नवीन नुकतंच गायला सुरुवात करणारा असा एक गायक हा गेला होता. ते उस्ताद म्हणाले, बेटा आपकी सूरत दिखाओ. आणि त्याला असं वाटू लागलं की यांना दिसत तर नाही, आता यांना आपलं रूपडं कसं दाखवायचं. मला वाटतं त्या उस्तादांच्या लक्षात आलं की काहीतरी हे घोटाळा आहे, म्हणून त्यांनी त्याला हसत सांगितलं, बेटा गाने वाले की सूरत तो उसके गले में होती है, तो कुछ गा के बताओ. तर ही गोष्ट आठवायचं कारण असं की ग्रेस यांची माझी पहिली ओळख जी झाली ती त्यांच्या कवितातनं झाली. छंदमध्ये त्यांच्या बऱ्याचशा कविता एकत्र प्रसिद्ध झाल्या आणि आपण काहीतरी आज नवीन वाचतो आहोत, नवीन कवी आपल्याला सापडला, हे अनेकांना जाणीव झाली. त्यावेळेला ग्रेस हा स्त्री का पुरुष, त्याचं वय काय, तो काय करतोय, कशाची कल्पना नव्हती. म्हणजे त्याची कविता हीच त्याची ओळख होती. त्यानंतर नागपूरला मला वाटतं रवी कुलकर्णींच्या वर्गात एकदा मी भेटलो, किंवा मुंबईला ते राहिले असताना निर्मलाबाई देशपांडेंच्या घरी त्यांची भेट झाली वगैरे, या गोष्टी, या व्यावहारिक गोष्टी. परंतु खरी ग्रेसची ओळख ही त्यांच्या कवितेतनं झाली आणि तीच मला फार महत्त्वाची वाटते. मी पत्रांच्या बाबतीत फार हलगर्जी आहे आणि त्यामुळं माझे आणि त्यांचे काही फार पत्राने संबंध नव्हते. पण एक दिवस अचानक त्यांचं पत्र आलं. हे 1975ची गोष्ट, म्हणजे 46 वर्ष झाली. आणि त्यावेळेला झालेली कथा आहे ती आजच्या पिढीला तर माहीत असायचं कारण नव्हतं. फक्त ती माझा त्यावेळेचा एक लेख हा महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकात पुन्हा आल्यामुळं कदाचित काहींनी वाचलेला असेल. ते पत्र फार गमतीदार होतं. ते म्हणाले की रामदास, तुम्ही अमेरिकेला जात आहात तर तिथं जर तुमची इनग्रेड बर्मनशी गाठ पडली तर तिला सांगा की मला माझं पुस्तक हे त्यांना अर्पण करायचं आहे आणि त्यांच्याकडनं त्यांचं एक छायाचित्र त्यांच्या स्वाक्षरीसह माझ्यासाठी आणा. मला पुढे काय करावं हे काही कळत नव्हतं, कारण अमेरिकेला गेलो म्हणजे काय मला ती कुठे वाटेत भेटणार होती अशातला भाग नव्हता. पण कुठेतरी मनामध्ये हे राहिलं की माझ्या मित्राला हे असं असं करायचं. आणि याचं कारण अगदी तेही कदाचित आजच्या वाचकांना माहीत नसेल, पण ग्रेस हे नाव जे माणिक गोडकाटे यांनी घेतलं ते इनग्रिड बर्गमनच्या एका सिनेमातल्या पात्राच्या नावावरून घेतलेलं होतं. त्यामुळे त्यांना इनग्रिड बर्गमनबद्दल प्रचंड आदर, प्रेम, जिव्हाळा, जवळीक जे काही तुम्ही म्हणाल ते होतं. मी अमेरिकेला पोहोचलो आणि विसरून गेलो. परंतु ज्यावेळेला मी हॉलिवूड पाहायला गेलो त्यावेळेला मला आठवण झाली आणि मग असं लक्षात आलं की इनग्रिड बर्गमनने स्वतःला अमेरिकेहून हद्दपार केलं होतं. त्यामुळे एका अर्थी मी त्यातनं सुटलो होतो. पण पुढं मी जेव्हा वाटेत लंडनला आलो तिथं पाहत होतो ते एका नाटकात काम करत होते. आणि मग मी म्हटलं की माझ्या मित्रासाठी मी हे काम करू शकतो आणि तरी करणार नाही असं काही होणार नाही. पण मी तर दुसऱ्या दिवशी चाललो होतो फ्रँकफर्ट बुक फेअरसाठी. मग मी काय केलं की फ्रँकफर्टहून इनग्रिड बर्गमनला त्या थिएटरच्या पत्त्यावर पत्र पाठवलं. आता त्या बाईला माझं अक्षर लागलं आणि तिने त्यातलं प्रत्येक वाक्य हे वाचून आमची जेव्हा प्रत्यक्ष भेट झाली
त्यावेळेला तिचं छायाचित्र सही केलेलं मला दिलं आणि सगळ्या गोष्टी ज्या त्या पत्रात होत्या आणि तिने आभार व्यक्त केले त्या कवीचे की ज्याचं पुस्तक तिला अर्पण करण्यात येणार होतं वगैरे वगैरे. आणि हा एक फार आनंदाचा क्षण होता. तर ही गोष्ट मी आता का सांगतोय याचं कारण मला असं वाटतं की माझे आणि ग्रेसचे हे दीर्घकाळ जवळजवळ 4 तप हे संबंध जे राहिलेले आहेत त्याचा पाया हा कुठेतरी या एका कथेतल्या आमच्या जिव्हाळ्यावर अवलंबून आहे की त्यांनी मला हे हक्कानं ही काहीशी हास्यास्पद वाटणारी गोष्ट करायला सांगावी आणि मी खरोखरच ती करावी. ह्या दोहोंमध्ये कुठेतरी आमच्या भावबंधांचं एक स्वरूप आपल्या लक्षात येईल म्हणून मी ही गोष्ट मुद्दाम आज सांगितली. त्यानंतर अर्थातच 2 वर्षांनी संध्याकाळच्या कविता हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि तेव्हापासून आमच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाला एक वेगळी दिशा मिळाली. सुरुवातीला पाडगावकर, करंदीकर, बापट असे जे त्यावेळेचे थोर कवी यांची पुस्तकं यामुळं काव्याचे प्रकाशक ही आमची एक प्रतिमा झालेली होतीच. परंतु संध्याकाळच्या कविता हे ग्रेसचं पुस्तक आणि त्याच वेळेला रानातल्या कविता हे महानोरचं पुस्तक ही 2 जेव्हा प्रसिद्ध झाले आणि त्यातून नवे कवी नवी कविता ही पुन्हा मालिका सुरू झाली त्यामुळं पुन्हा एकदा आमचा आणि काव्याचा हा एक दाट संबंध हा प्रस्थापित झाला. ग्रेस यांच्या कवितेबद्दल आज फार बोलण्याची आवश्यकता नाही पण एखादी गोष्ट सांगावीशी वाटते ती अशी की त्यांची कविता आणि खरं म्हणजे त्यांचं लेखन आणि त्यांची भाषणं सुद्धा ही ज्यांनी काळजीपूर्वक पाहिलेली आहेत, ऐकलेली आहेत, वाचलेली आहेत त्यांच्या लक्षात आलेलं असेल की वरवर पाहता असं वाटतं की या माणसाचा पाश्चात्य कविता, उर्दू कविता, शायरी, त्यानंतर पंडिती काव्य, संत वाङ्मय या सगळ्यांचा प्रचंड अभ्यास आहे. ते कोळून प्यायलेले आहेत. प्रत्यक्षात तसं आहे असं मला वाटत नाही आणि तेही म्हणतात की मी काही तसा मोठा वाचक किंवा अभ्यासक नाही. परंतु त्यांची ही ताकद आहे की जे जे पाहतात, जे जे ऐकतात ते सगळे पचवून आत्मसात करून ते त्यांच्या काव्यात वेगळ्या रूपात येतं. पण ते अशा पद्धतीनं की कुठेतरी परंपरेचा धागा धरून नाही, परंपरा न झुगारता आणि परंतु ते बोट न धरता स्वतः ते आपली निर्मिती करत असतात. आणि माझ्या दृष्टीनं काव्याचं एक महत्त्वाचं जे लक्षण आहे की वाचकाला ते अशा जगात नेऊन सोडतात की तिथं मग तो मुक्त विहार करू शकतो आणि तो मुक्त विहार करता येणं हे प्रतिभावंताचं काम आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि ग्रेस यांच्या